मेथीला नाक मुरडणारे देखील किलो किलोने मेथी खातील इतका जबरदस्त आज मेथीचा नाश्ता आपण इथे तयार केलेला आहे। बनवायला अतिशय सोपा आहे, घरच्याच साहित्यात बनणार आहे, शिवाय टिफिनलाही मुलांना देऊ शकता। चला तर मग पाहूया। प्रीती समय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी घेतलेले आहेत मेथीची पानं, तर 1 कप मेथीची पानं घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। मात्र ह्यामध्ये फक्त पानं घेतलेली आहेत, देठ घेतलेले नाही आहेत। आपण हे बाजूला ठेवून देऊया। इथे मी घेतलेला आहे 1 कप तांदूळ आणि हा तांदूळ आहे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि यानंतर 1 तासभर आपण ह्याला भिजत ठेवलेला आहे। तांदळामधलं पाणी आपण काढून टाकलेलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ जो आहे तो आपण काढून घेऊया। सर्व तांदूळ काढून घेतल्यानंतर ह्यामध्ये मी घातलेले आहेत 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, 5 ते 6 लसूण पाकळ्या, इथे लहान आहेत म्हणून मी जास्त घेतलेले आहेत, पाव कप दही घेतलेला आहे आणि एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा घेतलेला आहे। याच्या अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत आणि ह्यामध्येच आता आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून हे बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर इथे मी पाव कप पाणी वापरलेलं आहे, मात्र ह्यामध्ये जास्त पाणी वापरायचं नाही आहे। हे पीठ जे आहे ते आपल्याला घट्टच ठेवायचं आहे। तर हे सर्व पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी सर्व पेस्ट जी आहे ती काढून घेतलेली आहे आणि पहा हे पीठ जे आहे ते असं घट्टसर असायला हवं, जास्त पाण्याचा इथे वापर करायचा नाही आहे। तर आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता ह्यामध्येच मी इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे 2 चमचे, बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे 2 चमचे। तर इथे भाज्या ज्या आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे 2 ते 3 चमचे आणि इथे आपण घेतलेलं आहे मेथी। तर मेथी मी इथे 1 कप बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे आणि कप जो आहे तो मी एकदम दाबून भरलेला आहे, त्यामुळे भरपूर मेथी इथे मी घेतलेली आहे। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही घालू शकता, जसं की गाजर, कोबी, शिमला मिरची ह्या भाज्या तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता। आता हे सर्व आपण व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि पीठ पहा असं घट्टच आपल्याला हवं आहे। इथे पीठ आपलं व्यवस्थित असं तयार झालेलं आहे। आता ह्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत। तर इथे मी धणा पावडर घेतले 1 चमचा, जिरा पावडर पाव चमचा, गरम मसाला पाव चमचा, तीळ घेतलेले आहेत 1 चमचा आणि चवीनुसार आपण इथे मीठ घेतलेलं आहे। तर मसाले देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता, जे तुम्हाला आवडत असतील, जसं की आमचूर पावडर वापरू शकता, ह्यामध्ये तुम्ही चाट मसाला वापरू शकता, चिली फ्लेक्स वापरू शकता। असे मसाले तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ह्यामध्ये वापरू शकता आणि ते कमी जास्त करू शकता, जसं तुम्हाला तिखट आवडत असेल त्यानुसार। तर आता हे सर्व मी मिसळून घेतलेलं आहे। मिसळून झाल्यानंतर इथे चिमूटभर मी सोडा घेतलेला आहे आणि यावर लिंबू पिळून घेते, म्हणजे सोडा चांगला ॲक्टिव्ह होईल आणि आपला नाश्ता जो आहे तो चांगला जाळीदार आणि मुलायम तयार होईल। तर आता हे सर्व व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। एकदम सॉफ्ट मुलायम असा हा नाश्ता तयार होतो, जाळीदार तयार होतो, मुलं देखील टिफिनला नेऊ शकतात, इतका सुंदर हा नाश्ता तयार होतो। चला तर हे पीठ आपलं आता तयार झालेलं आहे। तर इथे मी आता पॅन घेतलेला आहे आणि ह्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेते आहे। तेल चांगलं पसरवून घ्यायचं, गरम करून घ्यायचं आणि गरम झाल्यानंतर ह्यामध्ये मी थोडीशी मोहरी घातलेली आहे। मोहरी छान तडतडू द्यायची। मोहरी तडतडली की यामध्येच मी थोडेसे तीळ घातलेले आहेत। आता हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी पण चालेल, कारण तीळ आपण पिठामध्ये देखील घातलेले आहेत। तर थंडीच्या सीझनमध्ये तिळाचं सेवन करायला पाहिजे, त्यामुळे मग आपण फोडणीमध्ये पण हे तीळ घातलेले आहेत। आणि आता हे पीठ जे आहे ते आपण ह्यामध्ये घातलेलं आहे आणि चांगलं पसरवून घेतलेलं आहे। जास्त जाडही नाही ठेवायचं आणि जास्त पातळही नाही, असा हा डोसा जो आहे तो पसरवून घ्यायचा। डोसा म्हणू शकता, उत्तप्पम म्हणू शकता, ह्याला चिला म्हणू शकता। तर तुम्हाला जे काही नाव द्यायचं आहे ते तुम्ही ह्याला देऊ शकता। तर ह्या कॅटेगरीमध्ये हा नाश्ता येतो। 2 मिनटं आपण ह्यावर झाकण ठेवलेलं आहे। वरची बाजू देखील चांगली आपल्याला क्रिस्पी तयार करून घ्यायची आहे, त्यामुळे वरून पण आपण थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आता ह्याला आपण उलट करूया। तर दोन्ही साईडने चांगलं आपल्याला खरपूस ह्याला शेकून घ्यायचं आहे, म्हणजे मग हा नाश्ता वरून थोडासा क्रिस्पी, आतून छान असा सॉफ्ट जाळीदार असा तयार होतो आणि खायला तर भन्नाट लागतो। मुलंसुद्धा मेथी खातील इतका स्वादिष्ट हा नाश्ता तयार होतो। अगदी मेथीला नाकं मुरडणारे देखील किलो किलोने मेथी खातील इतका स्वादिष्ट आणि जबरदस्त हा मेथीचा नाश्ता आपला तयार झालेला आहे। आपण प्लेटमध्ये काढूया ह्याला।
पहा दोन्ही साईडने मस्त असं खरपूस मी ह्याला भाजून घेतलेला आहे आणि आता हा मेथीचा नाश्ता आपला मस्त असा तयार झालेला आहे. खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा तिळाच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत तुम्ही ह्याला सर्व करू शकता. अतिशय सुंदर नाश्ता तयार होतो. रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.